आज दिनांक 3 ऑगस्ट 2024ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम येथे बाल निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. करिता या निवडणुकीची सुरुवात 22 जुलै 2024 फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमापासून झालेली आहे. आज प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी हा आपला एक मतदान केंद्र या ठिकाणी आहे. हा बूथ क्रमांक 2 आहे. तद्वतच या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित झालेले आहेत. माननीय संतोष मळावी तसेच माननीय किशोर गुरनुले. तद्वतच या ठिकाणी गाईडच्या विद्यार्थिनी गाईड पथकाद्वारे सुद्धा या ठिकाणी आपली सेवा देत आहेत. या ठिकाणी वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार आपणास दिसत आहेत आणि गाईड पथक सर्व निवडणुकीसाठी नियंत्रणाचे काम करत आहे. मतदारसुद्धा अगदी हौशी आहे. वेळेतच रांगा लावून तयार आहेत. उमेदवारसुद्धा मतदानासाठी तयार आहेत. काय वाटते तुम्हाला, कशाला मतदान करायला पाहिजे? मॅम बॉटलला. का बरं बॉटललाच करायला पाहिजे? मॅम आम्ही त्यांची कोणतीही समस्या असेल ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडून नसतील सुटत ते आम्ही शिक्षकांपर्यंत पोहोचवू. तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय मदत कराल विद्यार्थ्यांची? आम्ही त्यांच्या समस्या म्हणजे मॅम सॉल्व्ह करणार आणि नाही का त्यांना काहीतरी समस्या असेल, काहीतरी भेटला नसेल शाळेकडून, तर आम्ही त्यांना मॅडमांना सांगून त्यांना भेटवून देईल म्हणून. ओके. अगदी लहान उमेदवार यावर्षीच प्रथमतः उभे झालेले आहे. यावर्षीच त्यांची ॲडमिशन आहे. हां, काय वाटते तुम्हाला, कशासाठी उभे झाले आहेत? मॅम आम्हाला चष्म्याला ओट टाकायला पाहिजे ना. चष्म्याला ओट टाकायला पाहिजे. का बरं टाकायला पाहिजे? तुम्ही काय मदत कराल? मॅम काहीतरी तब्येत खराब असल्याने मॅमला सांगेल मॅम. ओके. हां, बोला. तुमचं पॅनलचं नाव काय आहे किंवा कुठलं तुमचं चिन्ह आहे? आमचं चिन्ह चष्मा आहे. तुम्ही सर्व चष्माला सोड टाका. आम्ही नाही का तुमची समस्या समजून घेणार, वसतिगृहाची स्वच्छता बद्दल सांगणार, मंत्रिमंडळ तयार करून नाही का आम्ही जीवनाकडची स्वच्छताची पाहणार, परसबाग निर्मिती करणार, आपले पर्यावरण कसं स्वच्छ ठेवायला पाहिजे याचे मार्गदर्शन करणार. म्हणून चष्मालाच तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावा. पहिला मतदार या ठिकाणी येत आहे. अगदी हौसी मतदार दिसत आहे. वार्ड क्रमांक 1 चा मतदार आहे हा. या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान EVM मशीनद्वारे घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याकरिता या EVMचा वापर करण्यात येत आहे. मतदार यादी बघताना दाबा, बटन दाबून घ्या. पहिलं मत पडलेलं आहे. या ठिकाणी उमेदवार हा परत मतदान करू नये यासाठी त्याला शाईसुद्धा लावण्यात येत आहे. या सर्व प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना मतदानाची प्रक्रिया समजण्यास सोपे होत आहे. प्रिया ही यावर्षीच आलेली विद्यार्थिनी आहे आणि तिने मतदान केलेलं आहे. प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या ठिकाणी विद्यालयाच्या बंडा मॅडम उपस्थित आहे. मॅडम, आपल्याला या मतदान प्रक्रियेविषयी काय वाटतंय?
जसं की केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार चालवण्यासाठी एक प्रशासनाची गरज जर लागते, तर आपल्या विद्यालयामध्ये एकूण 150 विद्यार्थिनी आहे. मग कुणी एक व्यक्ती नाही सांभाळू शकत, तर प्रत्येक विभाग त्यांचे मंत्रिमंडळ निर्माण करून प्रत्येक विभागाकडे प्रत्येक मुलीकडे एक एक जबाबदारी देऊन ते चांगल्या सुरळीतपणे चालवू शकतील, याच्यासाठी आपली बाल निवडणूक आपण प्रथमतः घेत आहोत. थँक्यू मॅडम. ये. निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष विद्यार्थिनीच्या आय कार्डद्वारे चेक करताना आयडेंटिटी क्रमांकाची नोंद करताना निवडणूक अधिकारी काय वाटते तुम्हाला मतदान केल्यानंतर?